राज्यातील पीक विम्याचं वाटप पुन्हा सुरू झालं. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला गेला, पण काही जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता. पण आता जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा, सोलापूर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहा, यामध्ये 2,360 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आणखी 700 ते 800 कोटी रुपये वाढवण्यात आलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील 50 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम परतावा मंजूर करण्यात आलेले होते. नाशिकमध्ये कांदा पिकाच्या नुकसानीच्या विमाधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात वैयक्तिक क्लेम मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा कंपनीमधनं त्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यात. सोलापूर जिल्हा 281 कोटी रुपये वितरित होण्याची अपेक्षा आहे. पीक विमा फक्त वैयक्तिक क्लेम मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमची पीक विमा क्लेम मंजूर आहे का तपासणीसाठी तुम्ही ऑनलाईन तपासणी करू शकता. दरम्यान तुम्ही वरील जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही पीक विमा मिळाला का आणि तुम्हाला किती रुपये पीक विमा मिळाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पीक विमा जर का तुम्हाला मिळाला असेल तर किती रुपये मिळाला आणि तुमचे मत या प्रक्रियेखाली कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपल्या व्हिडिओला बघता हे देखील तुम्हाला नक्की सांगायचं आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.